दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा या मॅचच्या माध्यमातून. भूमी 11 कुंदे विरोधात मानिवली. ओम साई प्रतीक 11 मानिवली या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आता सुरुवात होतीये. सलामी जोडी तुम्ही पाहताय दाखल झाली आहे. रोशन आणि मुकेश गुणदा तयार होतोय. भूषण, भूषणचा पहिला बॉल गॅप मध्ये खेचलाय. बॉल चालाय पॉइंटला, क्षेत्ररक्षक उपस्थित. झेल स्वीकारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. दरम्यान एक सिंगल. सुरुवात तुम्ही म्हणेन धमाकेदार झाली आहे, कारण पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाली, त्यानंतर एक सिंगल धाव तिथे एकपट्टी गेली. भूषण शेलार आले गोलंदाजी बार्कवरती. एक चांगला गोलंदाज आहे, चांगलं बॅटिंग देखील त्याची आपण नेहमीच पाहिले, परंतु या मॅचमध्ये कशा प्रकारची तो बॅटिंग करतोय त्याचा आता सारावरती लक्ष लागले. त्याच्या विरोधात तुम्ही पाहता रोशन. इथे इनफिल्डच्या वरना खेळण्याचा प्रयत्न होता, पाहिलं होतं कबर रिझम मध्ये क्षेत्र मोकळे, त्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. दरम्यान संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. डॉट बॉल. राईट ओव्हर द विकेट. इथे फटका चांगला, स्क्वेअर कटचा फटका तुम्हाला बार मिळेल. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक पाठ मोरा, परंतु बॉल नाही थांबणार. बॉल सीमा पार. चौकार. इथे देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगचा खेळाडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॉल बॉल बचावले गेले, जजमेंट कुठेतरी चुकलं. दरम्यान दाब घेण्याचा प्रयत्न देखील नाहीये. एक चौकार जरूर आलाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न भूषण करतो या मॅच मध्ये. भूषणच्या विरोधात रोशन मुकेश असं बॅटल तुम्हाला जरूर रंगताना दिसेल या मैदानावरती. हे मागे मास्टर प्लॅन खेळाडू भूषण रोणे यांना तुम्ही पाहता. इथे देखील गोपणी सारखी बॅट फिरवली होती. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. बॅटम बॅटच्या मधनं बॉल निघून चालला सुरक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान डॉट बॉल. सलग 2 चेंडू आता डॉट आलेत. ड्राईव्ह केलाय ऑन साइडला, मिडॉनला खेळाडू उपस्थित. एक सिंगल धाब इथे एकवटाचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला. दरम्यान षटक क्रमांक पहिला आपण पाहतो इथे समाप्त झालं. आणि या पहिल्या षटकाच्या अंती फक्त 5 धाबा धाफांकावरती जोडल्या जातील. भूषण शेलारचा वार पलटवार आपण पाहिला. एक चौकार जरूर आला होता रोशनच्या बॅटमधून, परंतु कमबॅक करायचा प्रयत्न त्याला चालवलाय. 5 धावा फक्त फलकावरती तुम्हाला पार मिळतील. षटक क्रमांक दुसरं आता या मॅचमध्ये तुम्हाला जरूर पार मिळेल. षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाजी बार्कमध्ये सध्या घडीला गोलंदाज तुम्हाला पार मिळेल. रोशन सज्ज होतोय. राईट ओव्हर द विकेट. रोशनचा पहिला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर मैदान सोडावं लागेल मुकेश गायकरला. या मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर.
हा देखील फटका पोहोचलाय. रोशन संकेत दळवी आलेत पुढे आणि दरम्यान झेल इथे निसटला. गोलंदाजी मार्क मध्ये रोशन संकेत दळवीला तुम्ही पाहिलं मिडॉपवरून भरपूर वेगाने तो पुढे सरकला जरूर, परंतु झेल इथे हातातून निसटलाय. दरम्यान एक सिंगल धाबेत एकवटी जाईल. धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल 6 आकड्यावरती तुम्हाला 12 बॅल. भूमी 11 कुंदे विरोधात तुम्ही सामना पाहता मद्रापती रंगत असताना. मानिवली सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न, फाईन लेगला पाहिलं होतं, क्षेत्र मोकळं आहे त्या दिशेला फक्त पुश करो खुश रहो, ही परिस्थिती आपण पाहिली. बॉल सीमा पार, चौकार. सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान ज्या मान्यवरांची आपण गेल्या 2 दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होतो ते आमचे मान्यवर एक्साईज ऑफिसर मुंबई सानप साहेब यांचं आगमन होतोय. खरं तर आमचे नरेशजी यशवंतराव यांचे ते जवळचे मित्र आहेत. सानप साहेब आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपला मोलाचा वेळ आपण दिला या स्पर्धेमध्ये, आपला आम्ही आभारी आहोत. कारण पोलीस म्हटलं तर जागता पहारा, ज्यावेळेस ते मात्र जागे असतात त्यावेळेस आपण सुखाची झोप घेत असतो, त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. सानप साहेबांना आपण पाहतोय. खरं तर या मंचावरती येत असताना महाराष्ट्र पोलीस त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 धाबा इथे एकवटल्या जातील. धावफलक आता पुढे सरकत असताना बदलापूर एक्सिस ऑफिसर पूर्ण टीम या मंचाकडे रवाना होत असताना हे प्रेम आमचे नरेशजी यशोधराव साहेबांचं आणि खरं तर तुम्हाला सर्व पाहुणे इथे मात्र येत असताना पाहायला मिळतील. दिशा देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षक होता, परंतु एक चांगला झेल तिथे स्वीकारला आणि अखेर बॅटरला परतावं लागेल माघारी. परतच बाद. नवीन खेळाडू राजेश आता मैदानाच्या दाखल झाला. धावफलक पूर्णपणे आता स्थिरावले 12 आकड्यावरती. इथे फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पाठमोरा, परंतु आउटफील्ड भरपूर फास्ट. बॉल सीमा पार, चौकार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपले बदलापूरचे एक्साईज पोलीस खरं तर आपले सर्व पोलीस मित्र या मंचावरती येत असताना त्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती सानप साहेब देखील उपस्थित आहेत. खरं तर आमचे दिनेशजी यशवंतराव नरेशजी यशवंतराव यांच्यावरती असलेलं प्रेम तुम्हाला आता साधने पार बेल. सर्व मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठावरती येत असताना त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. एक मोठी मॅच तुम्हाला जरूर पार पडेल. एका बाजूला भूमी 11 कुंदे, दुसऱ्या बाजूला वानिवली. एकाच असू यांचे 2 संघ सध्या घडीला तुम्हाला खेळपट्टीवरती खेळताना दिसतील. कुंदे विरोधात मानिवली. एका बाजूला भूषण रोहणे तर दुसऱ्या बाजूला मुकेश गायकर असं म्हणावं लागेल. बिग बॅटल. प्रॉपर बॅटवरती नव्हता. दरम्यान बॉल चालला डीप मध्ये मिड विकेटला. 2 धाबा इथे मिळतात आणि 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 18 धावा. धावफलक वरती तुम्हाला पार मिळतील. गोलंदाज पुढे सज्ज होतोय.
इथे फटका चांगला आहे, 20 मध्ये घेतलाय खेळाडू डी मध्ये उपस्थित. दरम्यान एक चिक्की सिंगल धाव इथे एक बडी जाईल आणि सिंगलच्या साथीला धाव फलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 19 आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहाल. पुन्हा एकदा आलेत भूषण शेलार गोलंदाजी बार्क वरती. पहिल्या षटकामध्ये भूषणने फक्त धाबा खर्च केला होता 5, दुसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या रोशनने धाबा 11 आणि आतापर्यंत 3 धाबा खर्च केल्यात. ही चौथी धाव इथे एकपटी जाईल, त्यामुळे धावफलक 20 या आकड्यावरती तुम्हाला आता जरूर पाहायला मिळेल. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते 20 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं संपन्न झालंय, तिसरं आता मार्गस असताना 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय, परंतु आतापर्यंत मोठा फटका खेचून दिला नाहीये भूषण शेलारनं या बॅच मध्ये. राईट नंबर द विकेट बॅक पडला गेले. पंच करण्याचा प्रयत्न, पंचाकडे पाहिलं अशा नजरेनं हा चेंडू वाईट आहे का, परंतु पंच सहमत नव्हते. दरम्यान डॉट बॉल. आमचे महेशजी धुळे सर देखील आता आढावा घेत असताना त्यांच्या साथीने आमचे मुन्नाबाई बदलापूरचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑन साइडला खेळलाय, फटका चांगला आहे, धाबा चांगला मिळतील का, पाबा लागेल डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्याच्या आबाकाच्या बाहेर. बॉल सीमा पार, 1 बॉल्स ओव्हर द लाईन 4. आणि चौकाराच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकत असताना 24 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सध्याच्या घडीला चांगले बॅटिंग करतोय नवीन खेळाडू जो मैदानावरती दाखल झालाय. तुम्ही पाहताय आकाश, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार आलाय, 2 वेळा एकेरी, 1 वेळा दुहेरी, एक चेंडू डॉट देखील खेळला. राईट नंबर द विकेट ना. इथे देखील पुन्हा एकदा शपरवून खेळण्याचा प्रयत्न होता, शरीरावरती चेंडू आदळतोय. दरम्यान खेळपट्टीवरती बॉल घरंगरत राहिला, धाव इथे मिळणार नाही. 8 धावा आतापर्यंत खर्च केल्या. गोलंदाज भूषण शेलारनं षटक क्रमांक 3 समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये देखील 5 त्याने खर्च केले होते, त्यामुळे धावफलक आता जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पार मिळेल 24 आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या बॅचमध्ये. मुख्य व्यासपीठावरती महाराष्ट्र पोलीस सानप साहेब आहेत, त्यांच्या साथीने आपण पाहतोय अजून काही पोलीस अधिकारी ते मात्र दाखल झाले. त्या साहेबांचा आम्ही मनपूर्वक स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. महाराष्ट्र पोलीस म्हटलं तर जागता पहारा म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. जागते रोजचा इशारा नेहमीच आपल्याला पार मिळेल, कारण ज्यावेळेस पोलीस मित्र सीमेरेषा असेल, प्रमोद यशवंतराव साहेब आणि तरपे साहेब यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करत होतो महाराष्ट्र पोलीस बद्दल. ज्यावेळेस ते मात्र जागे असतात त्यावेळेस आपण सुखाची झोप घेत असतो, त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख नेहमीच व्हायला हवा. गोरदा सज्ज होतोय, ऑन साइडला खेचलाय, लॉंग ऑनला बॉल चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर, दे धमाका, षटकार. षटकार ठोकलाय, धावफलक आता वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती. तुम्ही पाहता नवीन गोलंदाज आलाय मैदानावरती, विनोद. विनोद वरती आक्रमण चढवलाय. दरम्यान तुम्ही पाहता लेट कट करण्याचा प्रयत्न करतो अंपायर, सिग्नल व्हाईट बॉल. योगराज महाराज बुटेरे यांचा इशारा येतो, व्हाईट बॉल. धावफलक पुढे सरकेल. एका चेंडूवरती 7 धावा खर्च करतो गोलंदाज विनोद. साकिंग इरवरती राजेश, त्याला षटकार ठोकला. इथे देखील स्विंग रमेश गोलगिरकी घेतली, अडबा वाटणं खेचण्याचा प्रयत्न फसला. पहिल्या बरोबरती चौकार षटकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये, आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आता तुम्हाला बाजाच्या आतमध्ये पार बेल. दुसरा बॉल डॉट फेकला.
विनोद, चला अधिकचा वेळ खर्च करू नका. ऑन साईडला खेळलाय, फटका चांगला आहे. मागचा पाय बाकवला, षटकार दाखवायचा होता, नाही जमलं. दरम्यान एक सिंगल फील्डिंग लाजबाब होती. डीप मध्ये आपण पाहतोय खरं तर भरपूर वेगाने पोहोचला. तेजस होते ज्याने मात्र बॉल आतमध्ये ढकललाय. डावकुराचा बॅटर देखील आहे चांगला, सलामीला येत असतो. तोच तेजस आपण पाहिलं डीप मध्ये स्कोरिंगला उपस्थित होता. दरम्यान एक धाव येते माहिती आहे 31, 31 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. फुलटॉस होता इथे, फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू उपस्थित नाहीये, त्याचा फायदा तो होतोय. यावेळेस बॅटिंग करत असताना टीमला धाव मधील 6 येतोय षटकार. थर्टी एट. अडतीस धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. 2 टू गो. गोरदास सज्ज होतोय. बॅटची कडा आहे त्यांच्या मागे, स्थिरक्षा बीट, परंतु फिल्डिंग चांगली बार मिळते. 2 धाबा एक पडायचा प्रयत्न चालू आहे. 2 धाबा एक पडायचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट हिट इथे केलाय जरूर, पण त्याचा इशारा काय येतोय हे देखील पाहावं लागेल. आणि आता धाबा धाबा आणि धाबा त्याच्यामध्ये बार मिळतील. चला चेक करायचे दुसऱ्या धाब्यासाठी अखेर घडलंय काय. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडिंग झाली आहे का, त्यानंतर साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. डायरेक्ट हिट झालाय का, या साऱ्या गोष्टी आता पाहण्यात येतील. दूध का दूध और पाणी का पाणी, टेनक्रिक लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून आता आपल्याला संबंध देतील. नॉट आउट. पण धाबा किती टोटल? 3. 2 धाबा. नितीन मेहर, आपण जर या मैदानावरती उपस्थित असाल तर आपण नंदू जाधव याच्याशी संपर्क साधा. नितीन मेहर, आपणास विनंती, आपण जर या क्रीडांगणावरती उपस्थित असाल तर आपण नंदू जाधव यांच्याशी संपर्क साधा. ते आपली वाट पाहतात. इथे फटका चांगला आहे, ऑन साइडला बळबळ आहे. बॉल चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतील. एक सिंगल एक पडी, दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा. एक पडायचा प्रयत्न जरूर झाला. गॅदर करत असताना मेमड्यान चेंडू हातून निसटला, परंतु जर चेंडू निसटला नसता तर दुसऱ्या धाब्यासाठी बॅटरला माघारी परतावं लागलं असतं, परंतु असं नाहीये. 2 धाबा इथे मिळाला आणि धावफलक आता जाऊन पोहोचलं टीमची टोटल 42. 42 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगली धावसंख्या आता उभारली आहे. मुकेश गायकर आउट झाल्यानंतर असं वाटलं होतं की संघ आता अडचणीत सापडलाय की काय, परंतु मैदानावरती आपण पाहतोय का बॅटिंग करतायत आकाश आणि त्याच्या साथीनं राजेश. ही जोडी आपण पाहिली. नवीन गोलंदाज सदानंद, षटक क्रमांक 5. सदानंदचा पहिला बॉल, त्याचा केलाय भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्या बॉलवरती ठोकलाय षटकार.
फलक आता बेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे फलकावरती 48 धाबा 48 रन स्कोर कार्ड. इथे देखील सफल झाले होते. पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा दरम्यान टप्पा पडला. बॅटम पाठच्या मधनं बनणार बेग तुम्हाला पार मिळेल तेच थरार गोंदाजी सध्या घडल्या करत असताना षटक क्रमांक 5 घेऊन दाखल झालाय सदानंद. पहिला पारपती षटकाराला चला वाटलं जातो गोंदाच्या शैलीवरती अभिषेक आता नोंदवलाय, त्यामुळे तिसरं पंच आपण जावं मैदानाच्या आतमध्ये नक्की घडले काय या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. हेच खरं तर गोंदाच्या शैलीवरती अभिषेक नोंदवलाय, त्यामुळे आपण आता टीव्ही स्क्रीनवरती चेक करणार आहोत नक्की घडलंय का. सर मागचा बॉल कशा प्रकारे टाकला हे चेक करण्यात येईल पंच. चला यायचं आपण केपी सर आपण या. फेअर षटक क्रमांक घेऊन पाचवा पुन्हा एकदा सदानंद. इथे फटका चांगला ऑन साइडला बेड विकेटला टायमिंगच्या जोरावरती बॉल हवा के साथ साथ घटा के संग संग चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. पण दाबा धाव फलकावरती जोडला गेला. या बात मध्ये तुम्ही पाहताय धाव फलक आता बेगाने पुढे सरकत असताना ज्यावेळेस बाद झाला बॅटर मुकेश भाईकर त्यावेळेस असं वाटलं होतं संघ पूर्णपणे आता अडचणीत सापडलाय, परंतु मैदानावरती अजून टायगर अभि जिंदा हे सांगितलंय मैदानाच्या राजेश. त्याच्या बॅटमधून जवळजवळ 3 षटकार, एक चौकार आणि एक सिंगल धाव आपण पाहिली आहे. 2 चेंडू तो डॉट जरूर केलाय, परंतु का बॅटिंग करतोय. गोलंदाजाच्या शैलीवरती अभिषेक नोंदवला, त्यानंतर थोडासा दबाव होता गोलंदाजावरती, परंतु आता पुन्हा एकदा बेरकावून दिल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर वसूल केलाय. धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती 54. या आकड्यावरती तुम्हाला पार बेल. अजून एक चांगला फटका ऑन साइडला खेचलाय. बॉल चाललाय एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. का बॅटिंग करतोय, 4थ्या क्रमांकावरती दाखल झालाय राजेशला तुम्ही पाहताय आणि चौकार षटकाराची भाषा तो बोलतोय. त्याच्या बॅटमधून धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोरकार्डवरती 58 धाबा. सन्मानजनक टोटलची गरज होती, परंतु आता एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना टीम मांडिवली ओम साई क्रिकेट संघ प्रतीक 11 हा संघ तुम्हाला पार मिळेल. मांडिवली विरोधात भूमी 11 कुंदे या दोन टीमच्या दरम्यान तुम्हाला एक मोठी मॅच पाहायला मिळेल. कल्याण ग्रामीणचं क्रिकेट आज आपण एन्जॉय करतोय. चांगला क्रिकेट आज सर्वच संघाने दाखवलाय या स्पर्धेमध्ये. आदर्श वांगणी संघ देखील एक सामना जिंकून पुढे सरकला. पहिला सामना देखील जिंकला होता. या स्पर्धेमध्ये खेळत असताना टीम आपटी या संघाने, त्यामुळे दोन टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉससाठी या. आपटी विरोधात वांगणी. इथे पुन्हा एकदा ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता, बॅटची काढा घेतली, बॉल मात्र घरंगळत राहिला. दरम्यान एक सिंगल एकपटी जाईल आणि धावफलक 59 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोलंदाज सदानंद. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. खरं तर षटकार मार असा आवाज आल्यानंतर मी म्हणेन थोडस गोलंदाज देखील हावी ठरला, कारण त्यानं देखील इथे मात्र पूर्णपणे लेग स्टिक उखाडली आणि अखेर एक मोठा धक्का लागेल. यावेळेस बॅटिंग करत असताना टीम मांडिवली संघाला, परंतु धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल 5 षटकाची अंती जाऊन पोहोचली आहे.
स्कोअर कार्ड वरती 59 डावा, 7 डावाचं टार्गेट. या बादमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चला दोन टीमचे कॅप्टन मागणी संघाचे कॅप्टन इथे पोहोचलेत, त्यामुळे विनंती टीम आपटी सिद्धिविनायक आपण लवकरात लवकर या. आणि आता मातला पुन्हा एकदा दुसऱ्या डाबाला सुरुवात होईल. मायक्रोफोनमध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक. याच जोविली गावचा एक बुलंद आवाज महेश जिदोळे सर. धन्यवाद. व्यासपीठावरती खरं तर साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करेल सानप साहेब आपण या. मुंबई एक्सवाईज साहेब त्यांचा आपण सन्मान करू. खरपे साहेब आपण या, आपला सन्मान मी करू. महाराष्ट्र पोलीस साहेबांचा आपण शुभ सन्मान या मंचावरती करतोय. साहेबांना विनंती आपण समोर या, आपला शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू. आमच्या यशवंतराव बंधू याच्या शुभ हस्ते हा सन्मान. खरं तर महाराष्ट्र पोलीस म्हटलं तर भरपूर बिझी शेड्यूल असतो, परंतु एक विरंगळा म्हणून साहेब नेहमीच क्रीडा क्षेत्रामध्ये दाखल होत असतात. आणि आज देखील खरपे साहेबांनी इथे उपस्थित दाखवली. तुमचा मी आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. खरपे साहेबांचा सन्मान आपण करतो या मुख्य व्यासपीठावरती. खरपे साहेबांचा यथोचित मान सन्मान या मंचावरती होत असताना मायाची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल त्याचबरोबरीनं पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करतोय. एक सुंदर मोमेंटो देऊन आपण सन्मानित करू. टॉस आपण इथे संपन्न करणार आहोत. मी विनंती करेल प्रमोद यशवंतराव साहेब आपण आपला शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय. दोन टीमच्या दरम्यान आम्ही टॉस संपन्न करू आणि लगेच प्रमोद यशवंतराव साहेबांचा देखील आपण सन्मान करू. आदर्श वागणी टीमने टॉस जिंकला, निर्णय घेतला क्षेत्ररक्षक करण्याचा. सानप साहेबांना विनंती आपण या आपला शुभ सन्मान आम्ही करू या मंचावरती. सानप साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण करतोय. अतिथी देवो भव, आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान करणे आपली संस्कृती आहे आणि ती संस्कृती आपण जपतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. महाराष्ट्र पोलीस यांचा सन्मान या मंचावरती होत असताना तदनंतर मी विनंती करेल प्रमोद यशवंतराव साहेब आपण या आपला सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू. आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपला मोलाचा वेळ आपण खरं तर या स्पर्धेसाठी दिला, आपला आम्ही आभारी आहोत. वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये, पुन्हा एकदा जोडले जातील महेश जिदोळे सर. धन्यवाद. राहुल साहेबांचा सन्मान आपण करतो या मंचावरती. साहेब आपण या, त्यांचा सन्मान आम्ही या मंचावरती करू.
धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. आणि आता पुनश्च एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. आणि या बाशला सुरुवात या ठिकाणी होणार आहे. 30 बॉल 60 धावांचं लक्ष्य. शेवटचा अंतिम सामना पहिल्या फरीतील आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला भूमी 11 कुंदे आणि त्यांच्या विरोधात खेळतोय संघ बानिवली. पहिला बॉल बाची कडा मागे चालला बॉल आणि ते झेल टिपलाय. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. लेफ्ट हँडेड बासमन बॅक टू द पॅव्हिलियन. ते विकेटची चोरी केली जाते असंच म्हणावं लागेल डीजे मास्टर. कारण आता बॅटची कडा होते आणि मागे अप्रतिम झेल टिपण्यात आलेला आहे. पहिला बॉलमध्ये धक्का लागला. गोल्डन डकची शिकार झाली आहे. ती गोलंदाज रोहितनं बळवली आहे. तेजस साहेबांचा मनपूर्वक विशेष आभार. महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित होते. त्यांचं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आणि विशेष आभार. पहिल्या बॉलवरती विकेट आली. न्यू बासमन मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. संकेत आणि सलामीला अविनाश जे मात्र नॉन स्ट्राईक एंडला आहेत. गोलंदाज रोहित. षटक क्रमांक पहिला. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय षटकातील थोडंसं खराब पाहायला मिळाला आणि अवांतर धाव इथे मिळते. ऑफिशियल अंपायर आमच्याकडे वळत आहेत आणि हा कॉल बाईटचा होता हे दर्शवत असताना पार सिग्नल बाईट बॉल. धावसंख्या अतिरिक्त मिळते. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. श्री गणेश क्रीडा मंडळ आयोजित आणखीन एक धक्का लागलाय. मैत्री चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. परंतु भूमी 11 कुंदे संघाला लागणारा धक्का क्रमांक दुसरा. फलंदाज संकेत बॅक टू द पॅव्हिलियन. बाईट आणि लगेचच आणखीन एक विकेट आलेली ऑन हॅट्रिक बॉल मैदानामध्ये दाखल झाला. बासमन भूषण शेलार ला आपण पाहतोय. धावत संख्या अद्यापपर्यंत 1 2 बाद 1 अशी धावत संख्या फलकावरती आपण पाहतोय. 60 धावांचं मोठं लक्ष्य आहे. मुकेश गायकर यांचा संघ तुम्ही पाहतायत. बानिवली ऑन साइडला उडवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक कोणी उपस्थित नाही आहे. बॉल चालला बाइंड टू बाउन्स. बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. अशा पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या सुरुवातीला सलामीला येत असताना मुकेश सुद्धा स्वस्तामध्ये बाद झाला होता. तशी सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. ती भूमी 11 कुंदे संघाची. 2 फलंदाज आता बाद झालेले आहेत. मोठा फटका खेळायचा होता. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक जज करता स्वतः यष्टीरक्षक. नो मिस्टेक. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल टीम भूमी 11 कुंदे संघाला. फलंदाज बाद. भूषण रोहणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले. संघाचा सरसेनापती संघाचे कॅप्टन सध्या संघाला ते लीड करत असतात. अगदी आपण पाहतोय आणि जेव्हा जेव्हा अगदी आपण पाहतो हॉलिडे असतो तेव्हा तेव्हा भूमी 11 कुंदे संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळत असतो. मग भूषण रोहणे यांना प्रत्येक वेळेला तुम्ही सुपर संडेला खेळताना पाहता. जेणेकरून संघ कोणता असू दे गट कोणता असू द्या याची फिकीर त्यांना नसते. आणि भूमी 11 कुंदे संघ हा मोठ्या गटामध्ये खेळत असतो. परंतु आज या ठिकाणी
ग्रामीण गटामधून, कल्याण ग्रामीणच्या गटातून खेळत असताना आपण पाहतोय मैत्री चषक 2025 ची स्पर्धा चालू आहे. पहिल्या मॅचमध्ये ते स्वतः दाखल झालेत. भूषण रोणे, धावसंख्या फलकावती 5-3 विकेटच्या मोबदल्यात. ओ बॅटची कडा मागे छेडछाड करण्याचा प्रयत्न होता आणि कदाचित आपण पाहतोय अगदी हा चेंडू बाहेरचा होता आणि त्यावर ते बॅटला हलकासा चुंबन घेत मागे चालला बॉल. तोपर्यंत कोणतीही धाव मिळणार नाही आहे. शेवटचा अंतिम बॉल स्टील 1 to go. धाव फलकावती केवळ आणि केवळ 5 धावा आहेत. या आपटी टीमचे कॅप्टन रुपेश शेलार या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. स्वागत आहे आपलं. सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल सिद्धिविनायक आपटी संघ, ज्यांनी एक सामना जिंकलेला आहे. 12-22चा समीकरण असताना तो सामना आपल्या बाजूने झुकवला आणि आता बॉल चाललाय सीमा पार. अंपायर सिग्नल 4 रन. दिवस अत्यंत चांगला आहे. बागी गणेश उत्सव हा सण या ठिकाणी आज दिनांक 1 फेब्रुवारी दरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु आजचा दिवस हा कोणत्या संघासाठी लकी ठरणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण आता सेकंड राऊंडच्या मॅचेस यानंतर 3-3 षटकांच्या 2 मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर थर्ड राऊंडची एक मॅच 3 षटकाची होईल आणि शेवटला अखेर एक संघ जो क्वालिफाय होणार आहे. काल जे अनुमान अथर्व 11 एरन 60 संघाने बाजी मारली आहे आणि आज कोणता संघ बाजी मारेल हे सुद्धा पाहणं तितकं गरजेचं आहे. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 मध्ये राजेश. 60 धावांचं लक्ष्य. पहिल्या षटकामध्ये 9 धावा धावफलकावरती आहेत. 24 बॉल. आता 51 धावांची गरज असणार या मॅचमध्ये. हे इक्वेशन आहे या मॅचचं. 24 बॉल 51 धावा. स्ट्राईक एंडला फलंदाज अविनाश. पहिलाच बॉल अविनाशने उचललाय, परंतु टायमिंग पाहावं लागेल. मिस टायमिंग आहे. जज करत असताना झेल्ट यांनी टिपलाय. शतरक्षक त्या ठिकाणी होते अतुल आणि ते फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल अविनाशच्या स्वरूपात. फलंदाज बाद. एका पाठोपाठ फलंदाज मात्र बाद होत आहे. जणू काही वाऱ्याची झुळूक यावी आणि पत्त्यांचा बंगला जसा कोसळतो ना तसा मात्र डाव कोसळताना पाहायला मिळाला टॉप ऑर्डरमध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. सीधी उंगली से घी निकलती नहीं है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं असं म्हणावं लागेल. कारण आता सुरुवातीला आपण पाहिलं तर धावा येत नाही आहेत, परंतु त्या धावांसाठी अक्षरशः झगडावं लागतं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आल्याला फलंदाज. आता मात्र सध्या हे ट्रेंड आहे प्रत्येक फलंदाजाकडे आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये. पहिल्यांदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न करतात, त्यानंतर सरळ बॅटने धावा जमवण्याचा प्रयत्न आहे, परंतु फलंदाज या ठिकाणी आणखीन एक बाद होईल. परतावं लागेल. भूमी 11 कुंदे टीमला लागेल धक्का. आणखीन एक फलंदाज बाद. धावांची गरज म्हणजे ऑलरेडी 3 चेंडूंमध्ये एकही धाव आलेली नाही आहे. 2 विकेट्स संपादित केल्या गोलंदाज राजेशने. 3 विकेट संपादित केल्या पहिल्या षटक हाताळत असताना गोलंदाज रोहितने. आणि आता एकंदरीत 5 बाद. थोडीशी खराब अवस्था, नाजूक अवस्था आहे मी तर म्हणेन. भूमी 11 कुंदे संघाची 9 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज राजेश
हो कोलवा टप्पाचा बॉल ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. बॉल चालला डीपमध्ये, तोपर्यंत मिळते सिंगल धाव आणि सेकंडचा कॉल होत नाही. अरुण आलेत मैदानावरती. अरुण आणि भूषण दादा रोहणे अशी जोडी मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट नेहमीच भूषण दादा रोहणे यांनी केलेलं आहे. पाहावं लागेल आता या मॅचमध्ये कशा प्रकारे जिम्मेदारी घेतली जाईल या मॅचची. थोडासा संघ बॅकफूटवरती आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज लागलाय आणि हाही फलंदाज या ठिकाणी भूषण दादा रोहणे सुद्धा मात्र माघारी परत आहेत. 1 मोर विकेट डाऊन. 6वा गडी बाद. तुम्हाला आदर्श बांगणे वर्सेस सिद्धिविनायक कपटी पाहायला मिळणार आहे. टॉस या ठिकाणी नुकताच संपन्न सुद्धा झालेला आहे आणि टॉस जिंकलेल्या आदर्श बांगणी टीमने प्रथम क्षेत्ररक्षण त्यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. तेजस पडवळ अँड ऑल टीम दाखल होती आहे. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय हा सुद्धा टायमिंग प्रॉपर नाही आहे. फलंदाज होईल बाद. कदाचित संघ ऑल आउटच्या दिशेने चाललाय की काय असं मैदानावरती जे बॅटिंग चालू आहे सध्या आपण पाहतो जी पडझड आहे भूमिलन कुंदे संघाची. 7वा गडी बाद. पहिल्या या मॅच मध्ये आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये 5 आल्या, त्यामध्ये 3 विकेट घेतल्या गोलंदाज रोहितने. या षटकामध्ये केवळ 1च धाव आलेली आहे आणि आता धावत संख्येचा फलकावरती आपण जर पाहिला एकच धाव आलेली आणि तब्बल 4 विकेट्स त्यांनी प्रस्थापित केलेले आहेत. चांगली गोलंदाजी आहे राजेशची आणि आता पुन्हा एकदा गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये रोहित. ओ लाईन या दरम्यान दिशा भरकटतात. गोलंदाज रोहित. धाव मिळेल 1. मुकेश गायकरांना तुम्ही नेहमी व्यावसायिक संघांमध्ये सुद्धा पाहिलं असेल. आज ग्रामीण गटातून स्वतःच्या नावासाठी आणि स्वतःच्या गावासाठी खेळ करत असताना आज बदलापूर नगरीमध्ये हाही संघ दाखल झालाय मुकेश यांच्या नेतृत्वाखाली. ओ लाईन चांगली. आताचा बॉल भरपूर चांगला पाहायला मिळाला. थोडीशी गती कमी केली आहे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता कारण आता अगदी आपण पाहिलं तर सध्या जे टॉप ऑर्डरचे फलंदाज होते बॅटर ते मात्र ढासळलेले आहेत. अगदी आपण पाहतो एका पाठोपाठ जसे बाद झाले परंतु आता ही जिम्मेदारी अगदी आपण पाहतोय शेवटला जे मात्र जे फलंदाज असतात अगदी आपण पाहतोय चौकार षटकार मारण्यासाठी ते सुद्धा तितकेच माहीर असतात. आणखीन एक खराब बॉल आणि अंपायर सिग्नल बाईट. बारा धाबा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 चालू आहे. धाबा फलकावरती आपण पाहिलं तर 12 आहेत. षटक क्रमांक 3 गोलंदाज रोहित चांगली कमबॅक करतायत. एक डॉट जरूर त्याने टाकलेला आहे. 2 खराब चेंडू परंतु आता खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्यात आलेला आहे आणि हा सुद्धा मात्र 1च धाव मिळेल. इक्के दुक्के से अभी कुछ होने वाला नहीं है. टीम भूमी 11 कुंदे का एकेरी दुहेरी धावेने मात्र काय होणार नाही. कदाचित आपण पाहिलं तर आता त्यांना सुद्धा हवाई सफर करावी लागेल. चौकार षटकार मारावे लागतील तरच हा सामना झुकू शकतो. परंतु या ठिकाणी आणखीन एक डॉट बॉल आलाय. गोलंदाजाचं विशेष कौतुक केलं जाईल. ज्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली ना मग रोहितचा अगदी आपण पाहतो आता सेकंड स्पेल आहे. त्या अगोदर आपण पाहिलं तर गोलंदाज राजेशने कमालीचं षटक हाताळले. कमालीचं अगदी आपण पाहतोय काय गोलंदाजी त्याने केली आहे. फक्त अवघी 1 धाव खर्च केली आहे. तब्बल 4 विकेट्स त्याने प्रस्थापित केले आपल्या षटकामध्ये.
तो आणखीन एक डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतो आता जणू काही या मॅचची कदाचित धाबा काढण्याचा प्रयत्न करते टीम मानिवली संघ. शेवटचे अंतिम स्टील 2 to go. 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आमचे ऑफिशियल पंच या ठिकाणी कुणाल पेनकर सर. आणखीन एक डॉट बॉल. समोर टाकण्यात आलेला चेंडू सुद्धा या ठिकाणी आपण पाहतो पायामध्ये फुटवर्क नाही आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला फुटवर्क आवश्यक आहे. जसं तुम्हाला सध्या सोशल मीडियामध्ये आपण पाहतो या सोशल मीडियाच्या युगामध्ये जसं मोबाईलला नेटवर्क हवं असं तसं क्रिकेटमध्ये तुम्हाला पायामध्ये फुटवर्क असणं फार गरजेचं आहे. वाईट बॉल. आणि आता या मॅचमध्ये अगदी आपण पाहतोय पूर्णपणे औपचारिकता शिल्लक राहिलेली असं म्हणायला हरकत नाही आहे. परंतु हा सामना केव्हाही बदलू शकतो. क्रिकेट मित्रांनो शेवटचा बॉल 13 बॉल आणि आता तब्बल 46 धावांची गरज आहे. पाचशे कडा. इथे मात्र बॉल चालला फिल्डर कडून झाली मिस्टेक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बळतील धावा 4. टीम भूमी 11 कुंदे मात्र सज्ज आता नेक्स्ट मॅच साठी. आणि ओम देशमुखांचे मामाश्री आहेत अरुण दादा. एक चांगलं नातं आहे आणि अगदी आपण पाहतो सध्या सगळ्यांचे मामा असेल ते आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे. कारण लाडकी बहीण योजना सध्या भरपूर प्रचलित आहे. क्या बात है. या ठिकाणी रोहन जाधव जे मात्र मगाशी आम्ही सकाळी उल्लेख बरोबर केला होता का ते थोडेसे इंजर्ड आहेत. पायाला त्यांच्या थोडेसे इंजरी झाले. परंतु या ठिकाणी आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाला आदर्श बांगणी संघ सुद्धा सज्ज आहे रिटर्न गिफ्ट त्यांना देण्यासाठी विजयाची. आणि पहिला विजय तर संपादित केलेला आहे. परंतु पाहावं लागेल आता येणाऱ्या मॅचमध्ये कशा प्रकारचा खेळ राहील. या संघाचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे कारण अतिशय आदर्श संघ आहे. नावाप्रमाणेच आदर्श खेळ सुद्धा आहे आणि सातत्याने सर्व खेळाडूंची वृत्ती सुद्धा एक आदर्श आहे असंच म्हणावं लागेल. कारण स्वाभिमान चषक कानोर स्पर्धेमध्ये संपूर्ण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या संघाला मिळालं आणि त्यांनी कॅन्सरग्रस्तांसाठी ते सर्व पारितोषिक डोनेट केलं होतं. क्या बात आहे. अशी एकमेव टीम आहे बदलापूर वांगणी ग्रामीणची आदर्श बांगणी. षटक क्रमांक 4 मध्ये आपण गोलंदाजी पाहतोय. भूषण बॉलिंग टाकवरती. आता याही षटकामध्ये शेवटला इथे मात्र पाहिलं जाईल की धावा येत आहेत की नाही कारण सुरुवातीला 3 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त केवळ एकच धाव आलेली आहे. आमच्या ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतात की सामना थोडंसं जड होत चाललेला आहे. 9 बॉल शिल्लक आहेत. 41 धावांची गरज आहे. हो यावेळेस फटका चांगला आहे. बॉल चालला पॉइंटच्या डोक्यावरून कम पॉइंटला भेदत एक टप्पा घेत सीमा पार. धावा मिळतील टीम कुंदे संघाला 4. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आदरणीय डॉक्टर पंकज खाडे यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. धावसंख्येचं टार्गेट आपण जर पाहिलं तर तब्बल 60 धावांचं होतं आणि आणखीन एक या ठिकाणी फटका एक्झिक्यूट केला गेलाय. डीप बॅकवर्ड स्क्वार लेगला. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिले तर पुढे सरकते. टार्गेट थोडंसं मोठं होतं आणि आता अगदी आपण पाहतोय 60 धावांचा पाठलाग करत असताना संघ थोडंसं अडचणीत सापडलाय जरूर. तो भूमी 11 कुंदे संघ. म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लढा नहीं. ऑन साइडला फटका चांगला आहे. धावा सुद्धा चांगल्याच मिळतील.
बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटचा अंतिम षटक आणि आता अंतिम षटकामध्ये 30 धावांची गरज आहे. 6 बॉल शिल्लक आहेत. 30 धावा विजयासाठी बनवावा लागतील या मॅच मध्ये. आणि आता गोलंदाज येतात मुकेश, स्वतः संघाचे सर सेनापती. पहिला बॉल मुकेश गायकर यांचा हा राहिला त्याच्या नावावरती आहे. पहिला चेंडू डॉट आलाय. धावसंख्या फलकावरती स्थिर आपण पाहतो. आणि आता 5 बॉल 30 धावांची गरज आहे. षटकार आल्यानंतर कमबॅक केलं होतं, वापसी मिळवली होती. अगदी आपण पाहतोय सुरुवातीला खेळ जर चांगला झाला असता ना तर हा सामना शेवटपर्यंत चांगलाच पाहायला मिळाला असता प्रेक्षकांना. परंतु आता वेळ गेली, सत्ता गेली आणि शहाणपण सुचलं असं म्हणावं लागेल. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये एकदा वाली धावसंख्या फलकामध्ये आपण पाहिले तर टीमची टोटल एकंदरीत 60 धावांचं लक्ष असताना 31 वरती पोहोचली आहे टीम कुंदे. 4 बॉल 29 धावांची गरज. चांगले मॅच तुम्हाला यानंतर सुद्धा पाहायला मिळणार आहे. 3 षटकांचे मॅच असणार आहे. आदर्श बांगणी वर्सेस ऑन साइडला फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक. आणि या ठिकाणी अगदी आपण पाहिलं तर फलंदाज सुद्धा बाद झाला. आणखी एक धक्का लागलाय. आणि एकंदरीत 7वा फलंदाज बाद झालेला आहे. 8वा. चला 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आणि या मॅचची औपचारिकता. कोणत्या प्रकारची रंगत या मॅच मध्ये पाहायला मिळाली नाहीये. हवा तसा सामना झाला नाहीये, हवी तशी फाईट दिली नाहीये भूमी 11 कुंदे संघाने. या दरम्यान विनायकजी देशमुख यांचं या ठिकाणी आगमन होतं. या आपलं स्वागत आहे. शेवटचा अंतिम बॉल आणि तो सुद्धा राहिला आहे गोलंदाजाच्या नावावरती. चांगली गोलंदाजी केली आहे मुकेश गायकरने आणि आता सामना जिंकलाय तो मात्र मानिवली संघाने. मानिवली संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम भूमी 11 कुंदे.